नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24. पाहुयात महत्त्वाची बातमी. हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी हतबट्टी दारूची अवैध विक्री करून 21 जणांचा मृत्यू घडवून आणणाऱ्या गुन्हेगारी टोळीविरुद्ध राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कठोर कारवाई केली आहे. सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांच्या निर्देशानुसार टोळीचा प्रमुख दत्ता उर्फ भाऊ भिवराव लोंढे यांच्यासह एकूण 9 आरोपींविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात हडपसर परिसरातील 4 तर दापोडी आणि फुगेवाडी परिसरातील 17 अशा एकूण 21 नागरिकांचा मिथेनॉल युक्त विषारी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेनंतर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान ही टोळी संघटित पद्धतीने अवैध दारूची निर्मिती आणि विक्री करत असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर सीआयडीने आरोपी विरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईमुळे प्रकरणातील तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता असून टोळीच्या आर्थिक व्यवहारासह इतर गुन्हेगारी नेटवर्कचाही तपास केला जाणार आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.